नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत। तर बीएड कॅप ॲडमिशन संदर्भात आपण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। बीएड ॲडमिशन जी प्रवेश प्रक्रिया आहे ती तुर्तास संपलेलीच होती, पण नुकतंच एक परिपत्रक बीएड कॅप ॲडमिशनच्या ज्या सीईटीचं सेलचं जे पोर्टल आहे तर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 4 जो होता इन्स्टिट्यूट लेवलचा जो राऊंड होता तर याच्यामध्ये मिस्टेक केले होते, फॉर्ममध्ये करेक्शन असल्यामुळे हा राऊंड पुन्हा घेण्यात येणार आहे। तर याचं हे नवी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हे परिपत्रक तुम्ही पाहून घ्यायचं आहे। तर यामध्ये ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे त्यांच्यासाठी हे नाही आहे। तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला हे जे कॅप राऊंड 4 जो आहे इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड आहे तो पुन्हा होणार आहे। तर याच्यामध्ये 30 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत पुन्हा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म किंवा मेथड किंवा कॉलेज जे सिलेक्शन आहे ते तुम्हाला करता येणार आहे। फॉर्ममध्ये जर काही करेक्शन असेल ते देखील तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी फायनल मेरिट लिस्ट प्रत्येक कॉलेजनुसार प्रसिद्ध होईल आणि 1 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येणार आहे। तर अशा प्रकारे ज्यांना ॲडमिशन अजून मिळाले नाही आहे तर अशा कॅन्डिडेटसाठी सुवर्ण संधी। पण आपण सगळ्यांना सांगत आहोत की कॅप राऊंड 4 जो असतो तो इन्स्टिट्यूट लेवल असतो, सर्व राईट्स कॉलेजच्या हातात असतात। त्यामुळे पोर्टलवरती कॉलेजमध्ये किती जागा रिक्त आहेत तर हे पाहूनच तुम्हाला कॉलेजेस निवडायचे आहेत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तर पहिल्यांदाच असं झालेलं आहे की बीएड कॅप राऊंडची प्रोसेस पूर्णपणे संपलेली आहे आणि पुन्हा कॅप राऊंड 4 आहे परत काही दिवसांसाठी सुरू झालेला आहे। त्यामुळे ज्यांना कॉलेजेस मिळाले नाही आहेत त्यांनी सर्च करायचं आहे। कॉलेज सर्चचा टॅब पोर्टलवरती आहे, तर कॉलेजमध्ये किती जागा रिक्त आहेत तर हे पाहून तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर अशा प्रकारे उद्यापासून 30 तारखेपासून जी कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे तुम्हाला 2 दिवसांमध्ये भरता येणार आहे। त्यानंतर मेरिट लिस्ट आणि कॉलेज सिलेक्शन तर अशी ही प्रोसेस असणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा।